अकबर बिरबलची गोष्ट. दिल्लीची जबरदस्त थंडी चराचराला गोठवून टाकत होती. अशा त्या भयंकर थंडीच्या मोसमात अकबरानं बिरबलाला विचारलं, बिरबल, या थंडीच्या दिवसात एखादा माणूस 100 मोहरांसाठी त्या समोरच्या तलावात स्वतःला गयापर्यंत बुडवून घेऊन रात्र काढील काय रे? कुणी सांगा. परिस्थितीनं गांजलेला पण प्रकृतीनं ठणठणीत असलेला एखादा माणूस हे दिव्य करायला तयार होईल सुद्धा. बिरबल बोलून गेला. दुसऱ्याच दिवशी बिरबलाला असा मनुष्य आढळला. तो त्याला बादशहाकडे घेऊन गेला. बादशहा त्याला म्हणाला, कुठल्याही थेची ऊब न घेता उघड्या अंगान सबंध रात्र त्या तलावात गयापर्यंत बुडलेल्या स्थितीत काढायची. ही अट तुला मान्य आहे ना? त्या गरजू माणसांनी ती अट मान्य केली आणि बादशहाने ठेवलेल्या शिपायांच्या जागत्या पहाया त्या तलावातील बर्फागार पाण्यात त्याने ती सबंध रात्र घालवली. मग 100 सुवर्ण मोहरांचे इनाम घेण्याच्या आशेने तो माणूस राजवाड्यावर गेला असता बादशहानं त्याला विचारलं, काय रे, थंडी एवढी जबरदस्त पडली असताना तू तलावाच्या गार पाण्यात सबंध रात्र कशी काय काढलीस? तो मनुष्य म्हणाला, आपल्या वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरचा दिवा मला दिसत होता. त्याच्यावर दृष्टी खेळवून मी गेली रात्र कशीतरी घालवली. त्याच हे विधान कून बादशहाचा हुजा म्हणाला, आपला वाडा त्या तलावापासून अर्धा मैल असला तरी त्याच्या वरच्या मजल्यावर जळत असलेल्या दिव्याकडे हाटक लावून बघत राहिल्याने त्याची ऊब याला थोड्याफार प्रमाणात का होईना मिळाली. म्हणजे याने कुठल्याही थेची ऊब न घेता तलावाच्या पाण्यात रात्र काढण्याची अट मोडलेली आहे. तेव्हा याला कसल्या 100 सुवर्ण मोहरा द्यायच्या? हुजाच्या या म्हणण्याला बादशहांनी दुजोरा दिला आणि तो गरीब मनुष्य हिरमुसल्या मनानं परत गेला. मात्र त्याच दिवशी त्याने बिरबलाची भेट घेतली आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची त्याला माहिती दिली. बिरबलाने त्याला थोडा धीर धरायला सांगून घरी जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी बराच उशीर झाला तरी बिरबल दरबारात आला नसल्याचे पाहून बादशहानं दरबारी मंडळीकडे त्याची चौकशी केली. तेव्हा एक जण हस्त म्हणाला, आपल्या लाडक्या बिरबलाचं डोकं फिरलं. यमुनेकाठी 20 हात उंचीचे 3 खांब अगदी एकमेकांजवळ पुरून त्यावर त्याने खिचडीसाठी धान्याची एक हंडी ठेवलीये आणि खाली जमिनीवर त्याने गवताची एक बारीकशी शेकोटी पेटवलीये. हा अजू प्रकार कून आश्चर्यचकित झालेला बादशहा बिरबलाकडे गेला व त्याला म्हणाला, बिरबल, अरे, एरवी तू एवढी चतुर असताना आज तुझ्या डोक्यात हे वेड कसं काय शिरलं? अरे, जमिनीवर पेटवलेल्या या गवताच्या छोट्या शेकोटीची धग त्या 20 हात उंचीवर ठेवलेल्या खिचडीच्या भांड्याला लागणं शक्य आहे का? बिरबल म्हणाला, का नाही लागणार? आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरील दिव्याच्या ज्योतीची धग जर अर्ध्या मैलावर असलेल्या त्या तलावातील माणसाला लागते तर या शेकोटीची धग अवघ्या 20 हात उंचीवर ठेवलेल्या माझ्या खिचडीच्या हंडीला का लागू नये? बिरबलाच्या या उत्तरानं बादशहाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने त्या तलावात रात्र काढलेल्या माणसाला बोलवून त्याला 100 वजी 200 सुवर्ण मोहरा दिल्या. तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट? कमेंट करून नक्की सांगा. या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.